या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाचं आवर्जून नाव घेतलं जातं त्याला देवाची उपमा दिली जाते असा सुजगावकरांचा बकासूर. आणि हा बकासूर कधीच संपत नसतो, कारण हा देवांचा देव बकासूर आहे. आणि नक्कीच भावांनो, तुम्हाला देखील आता प्रश्नच पडला आहे की आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि बकासूरचा भाऊ, ज्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्या म्हणून संबोधलं जातं, असा चिक्या आणि बकासूर केव्हा एकत्र पळताना दिसतील याचा प्रश्न देखील तुम्हाला पडलाच असेल. तर भावांनो, नक्कीच या जोडीचं देखील लवकरच नियोजन होणार आहे आणि आपल्याला अपडेट देखील मिळाले थोडक्यात. परंतु भावांनो, आपण पैरा कोणाचा काही सांगत नसतोय आता, त्यामुळे आपण बकासूरचा पैरा काय आतापर्यंत सांगत नाही. सलग 3 मैदानमध्ये आपल्या लाडक्या देवाची हार झाली, तरी त्या 3 हारामुळे आपल्या देवाचं अस्तित्व संपत नसतोय. तो संपला नाही आणि संपणारही नाही. त्यामुळे तो आत्तापर्यंत द्वादशम हिंदकेसरी झालेला आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळात आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशम हिंदकेसरी बकासूर डबल सप्त हिंदकेसरी होणार. कारण जे मामाचं स्वप्न असतो ते स्वप्न पूर्ण करणारा एकमेव नंदी बकासूर. आणि नक्कीच बकासूर कधीही मान खाली करून देत नाही. आणि आपला बकासूर ज्या मैदानामध्ये हारतो त्याच्या दुसऱ्या मैदानामध्ये नक्कीच गुलाल करतो. फक्त चूक असते ती पैऱ्याची. भावांनो, पैरा जरी नवीन असला तरी बकासूरला साथ भेटली पाहिजे. असा जर बैल भेटला तर बकासूर नक्कीच गुलालामध्ये राहत असतो. असो, बैलगाडीचं शर्यत क्षेत्र या क्षेत्रामध्ये हारजीत होत असते. जसा बकासूरचा बॅट पॅच चालला आहे, लवकरच आपला गुलाल घेईल. बकासूर चिक्या लवकरच पळतील. धन्यवाद.